चला तर पाहूया आमचं गाव. हे बघा कसं मस्त निसर्गामध्ये नटले, जणू काही लपूनच बसले. हिरवंगार जिकडे तिकडे सर्व, आणि मधोमध आमचं गाव, पुढे समुद्र, ही घरं आमची. गावाच्या वरून रेकॉर्डिंग केलं. पुढे धारदा नदी, अरबी समुद्र लागूनच आहे. त्या साईडला एक केळशी, हे आमचे सासरे गाव. ही आमची जुनी वाटकली गुरांची होती, आता बंद झाली. आता तिकडून रोड काढला आहे ना, त्याच्यामुळे ही वाट पूर्णपणे म्हणजे गुरांसाठी तरी बंदच आहे. काही येतात गुरं, बाकी गुरं तिकडून पर्याकडून किंवा विहिरीकडून असतात. ही इथे दरड कोसळली. पाऊस इतका पडला, दरडवरनं कोसळली पूर्ण. अर्ध्या दगडी गावात गेले असते. बघा, ही दगड एका छोट्या दगडीला अडकले, नंतर पूर्ण दगड ती गावात गेली असते खालपर्यंत सगळं. हे आमचं संख्या भाऊचं घर. अशी दरड आहे वरती आमची. ही शेती आहे आमची. पाऊस जाम पडल्यामुळे शेत पूर्ण पडलं आहे, आडवा झाला आहे. त्याच्यात डुकरांनी अर्ध सत्यानाश पण लागलं आहे. ती खोप आहे. हे बघा, ह्याच्यात पाणी बघा किती पूर्ण पाण्याने भरलं आहे. ह्या तुरीची झाली भुरी, शेंगाच नाही काय झालं त्याच्यावरती. काय माहिती कधी होती शेंगा. माकडं पण लई त्रास देतात. माकडं, डुकरं, केलटं, पुन्हा कोणाची राखण करणं. मस्त एकदम पावसामध्ये हिरवंगार रान, बघायला किती सुंदर, छान, एकदम मस्त वाटतं. कधी कधी तरी वाटतं पाऊस सोडून मुंबईला जाऊच नाही. ती खूप आहे राखण्याला. आम्ही ते राखण करायला होतो रात्रभर, तरी पण काय, कधी डुकरं आली, खाऊन मध्ये लोबी खाऊन गेले आणि तोडवलं, नाजूक झुकून केलं. आम्हाला माहितीच नाही. आम्ही हॉड करतो, तरी पण काही डुकरं पळतच नाही. घेवड्याची वेळ, अजून काही शेंगा झाल्या नाही इकडे. हे आमचं मंगिलदा. हे आमच्या आर्याताईचं घर. इथे दालची भाजी आहे, आंबे बघा, हे जामचं झाड आहे. हे आमचं घर मुंडीकडचं. माड 2-3 होते, अर्ध तोडून टाकले, एकच ठेवलं, तो पण तोडायचा आहे. ती आमची स्थान आहे, तिथे पालखी बसतं आमच्या इथे. चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अरे बाय.